नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचं असणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. संगीत सोहळा संपून पाहुणे हळूहळू जेवणाच्या मंडपाकडे जाऊ लागतात. पूर्वा आणि गुरलीन एका टेबलजवळ उभे असतात. पूर्वा आजूबाजूचं सगळं पाहत म्हणाली, इतक्या मोठ्या कार्यक्रमातही प्रत्येक गोष्ट किती व्यवस्थित आहे. गुरलीन हसत म्हणाली, आमच्या घरी लग्न म्हणजे सगळ्यांचा धुमाकूळ असतो. तेवढ्यात गुरलीनच्या मावशीने तिला आवाज दिला, गुरलीन जरा इकडे ये, पाहुण्यांच्या भेटवस्तूची यादी तपास. गुरलीन पूर्वाकडे पाहत म्हणाली, 2 मिनटं थांब, मी लगेच आले. पूर्वा हसून मान हलवते. गुरलीन तिथून निघून जाते. पूर्वा एकटीच बागेच्या दिशेने चालू लागते. ढोलाच्या तालावर प्रत्येकजण आनंदाने नाचत होता. स्टेजसमोर तरुण तरुणींचा जल्लोष सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला वडीलधारी मंडळी गप्पांमध्ये चांगलीच रमली होती. पूर्वा मात्र फार्महाऊसच्या बागेकडे निघाली. रात्रीचा गार वारा वाहत होता. बागेच्या मधोमध एक छोटंसं कारंजे आणि त्याच्या बाजूला फुलांच्या सुगंधाने भरलेलं वातावरण. पूर्वा काही क्षण शांतपणे तिथे उभी राहिली. ती आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, हे शहर खरंच खूप सुंदर आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने रणदीप तिथे आला. कार्यक्रमातील गर्दीपासून थोडा वेळ दूर राहण्यासाठी तोही बागेत आला होता. त्याची नजर समोर उभ्या असलेल्या पूर्वावर पडली. क्षणभर तो जागेवरच थांबला. त्याने तिला पहिल्यांदा स्टेजवर पाहिलं होतं, पण इतक्या जवळून पाहिल्यावर त्याच्या नजरेत एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. पूर्वा मागे वळली. दोघांचीही नजरानजर झाली. काही क्षण दोघेही काहीच बोलले नाहीत. वाऱ्यामुळे पूर्वाच्या चेहऱ्यावर केसांची एक बट आली. ती बाजूला करत हलकसं हसली. रणदीपही नकळत हसला. त्याच क्षणी एक छोटा मुलगा चेंडूच्या मागे धावत तिथे आला आणि पूर्वाला धडकला. पूर्वाच्या हातातील मोबाईल खाली पडला. अरे! पूर्वा खाली वाकली. त्याचवेळी रणदीपही मोबाईल उचलण्यासाठी खाली वाकला. दोघांच्या बोटांचा एकाच वेळी मोबाईलला स्पर्श झाला. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. पूर्वाने लगेच हात मागे घेतला. रणदीपने तो मोबाईल उचलून शांतपणे तिच्याकडे देत म्हणाला, हा घ्या, स्क्रीनला काहीही झालेलं नाही. पूर्वाने तो मोबाईल तपासला आणि सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली, देवाचे आभार आणि तुमचेही धन्यवाद. रणदीप हलकसं हसत म्हणाला, धन्यवादाची गरज नाही. तो छोटा मुलगा घाबरत त्यांच्याजवळ आला. सॉरी दीदी, माझ्यामुळे तुमचा मोबाईल पडला. पूर्वा त्याच्यासमोर बसत हसून म्हणाली, काही झालं नाही, पण पुढच्या वेळी धावताना जरा समोर बघ. मुलगा हसला आणि पुन्हा तिथून पळून निघून गेला. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. पूर्वा काही बोलणार इतक्यात दुरून गुरलीनचा आवाज आला, पूर्वा कुठे आहेस? पूर्वा मागे वळून मोठ्याने म्हणाली, हां येते. ती पुन्हा रणदीपकडे वळाली. पूर्वा नम्रपणे म्हणाली, बरं, पुन्हा एकदा धन्यवाद. रणदीप हलकसं हसत म्हणाला, हरकत नाही. पूर्वा तिथून निघून गेली. रणदीप मात्र तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. गुरलीन पूर्वाजवळ येत म्हणाली, कुठे गेली होतीस? पूर्वा हसत म्हणाली, बाहेर हवा खूप छान होती. गुरलीनने तिच्याकडे संशयाने पाहत विचारलं, आणि तू कोणाशी बोलत होतीस? पूर्वा अगदी सहजपणे म्हणाली, एका मुलाशी, बहुतेक तुमच्या ओळखीचा असेल. माझा मोबाईल पडला होता, तो त्यानेच मला उचलून दिला. गुरलीन आजूबाजूला पाहत म्हणाली, असं का? कोण असेल बरं? पण तोपर्यंत रणदीप तिथून निघून गेला होता. दुसऱ्या बाजूला रणदीपचा मित्र त्याच्या शेजारी येत हसून म्हणाला, तुझी नजर आज पहिल्यांदाच एका मुलीवर इतकी वेळ थांबलेली मी पाहिली. रणदीप हलकसं हसला. तो शांत आवाजात म्हणाला, काही माणसं पहिल्याच भेटीत मनात घर करून जातात. मित्र हसत म्हणाला, मग तिचं नाव तरी विचारायचं होतंस ना? रणदीप आकाशाकडे पाहत म्हणाला, नाव नंतर कळेल, पण आजची भेट मी आयुष्यभर विसरणार नाही. दूरवर संगीताचा आवाज पुन्हा घुमू लागला आणि नियतीने 2 अनोळखी मनांना नकळत एकमेकांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला लावलं. सकाळी हवेलीमध्ये पुन्हा एकदा लगबग सुरू झाली होती. आज घरात हळदीचा कार्यक्रम होता. अंगणात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती.
मोठ्या स्पीकरवर पंजाबी गाणी वाजत होती. घरातील महिला हळदीची तयारी करत होत्या, तर पुरुष पाहुण्यांच्या स्वागताची व्यवस्था पाहत होते. पूर्वा तिच्या खोलीतून खाली आली. आज तिने पिवळ्या रंगाचा साधा पंजाबी सूट घातला होता. केसांची वेणी, कानात छोटे झुमके आणि चेहऱ्यावर नेहमीसारखंच निरागस हास्य. ती खाली येताच घरातील सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. गुरलींची आजी हसत म्हणाल्या, "पुत्तर, आता तू अगदी आमच्या घरातलीच वाटतेस." पूर्वा लाजून म्हणाली, "आजी, तुम्ही सगळे इतकं प्रेम देता त्यामुळे मला माझ्या घराची आठवणच येत नाही." सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटतं. थोड्या वेळाने गुरलीन पूर्वाचा हात धरत म्हणाली, "चल, तुला एक काम आहे." पूर्वा आश्चर्याने म्हणाली, "कसलं काम?" गुरलीन हसत म्हणाली, "आपल्या शेतावरून ताजी फुलं आणायची आहेत आजच्या सजावटीसाठी." पूर्वा लगेच तयार झाली. दोघीही घरातून बाहेर पडल्या. घरापासून काही अंतरावर हिरवीगार शेती पसरलेली होती. थंड वारा वाहत होता. पूर्वा आजूबाजूचं सौंदर्य पाहत म्हणाली, "इथलं प्रत्येक दृश्य अगदी चित्रासारखं वाटतंय." गुरलीन हसत म्हणाली, "म्हणून तर पंजाबवर सगळे प्रेम करतात." दोघीही बोलत बोलत फुलं गोळा करू लागल्या. त्याचवेळी रणदीप त्याच्या मित्रासोबत जवळच्या शेतातून चालत येत होता. त्याच्या मित्राने दूर उभ्या असलेल्या 2 मुलींकडे बोट दाखवत विचारलं, "अरे, ही ती कालची मुलगी नाही का?" रणदीपने नजर तिकडे वळवली. पूर्वा फुलं तोडण्यात मग्न होती. वाऱ्यामुळे तिचा दुपट्टा हलकेच उडत होता. तिला पाहताच रणदीपच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच शांत स्मित उमटलं. त्याचा मित्र खट्याळपणे म्हणाला, "आज तरी जाऊन बोल." रणदीप शांतपणे म्हणाला, "बोलायची घाई नाही." इतक्यात गुरलींच्या हातातला फुलांचा टोपला खाली पडला आणि सगळी फुलं जमिनीवर विखुरली. पूर्वा पटकन खाली बसून फुलं गोळा करू लागली. तेवढ्यात रणदीपही पुढे आला. तो काही न बोलता खाली बसला आणि फुलं गोळा करून टोपलीत ठेवू लागला. पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं. तिला लगेच काल रात्रीचा चेहरा आठवला. पूर्वा हसत म्हणाली, "पुन्हा एकदा मदतीला आलात." रणदीप हलकसं हसत म्हणाला, "योगायोग असेल बहुतेक." पूर्वा म्हणाली, "काल मोबाईल आणि आज फुलं." दोघेही हलकसं हसले. गुरलीन त्यांच्या जवळ आली. ती रणदीपकडे पाहत आनंदाने म्हणाली, "अरे रणदीप, तू इथे?" पूर्वा आश्चर्याने गुरलीनकडे पाहू लागली. गुरलीन हसत म्हणाली, "अरे हो, तुमची ओळखच झाली नाही." ती पूर्वाकडे पाहत म्हणाली, "पूर्वा, हा रणदीप, आमच्या कुटुंबाचा खूप जवळचा परिचित." नंतर ती रणदीपकडे वळून म्हणाली, "आणि ही माझी बेस्ट फ्रेंड पूर्वा, महाराष्ट्रातून आली आहे." रणदीप नम्रपणे म्हणाला, तुम्हाला भेटून आनंद झाला." पूर्वा हसत म्हणाली, "मलाही." क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पहिल्यांदाच दोघांना एकमेकांचं नाव कळलं होतं. परतताना गुरलीन पुढे चालत होती. पूर्वा नकळत मागे वळून पाहते. रणदीप अजूनही तिथेच उभा होता. त्याने हलकसा स्मित करत हात हलवला. पूर्वाही नकळत हसली आणि पुढे निघून गेली. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या जात नव्हतं. दुसऱ्या बाजूला रणदीपचा मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "आता तरी नाव कळलं का?" रणदीप आकाशाकडे पाहत हसला. तो मनातच म्हणाला, "पूर्वा, हे नावही तिच्यासारखंच सुंदर आहे." हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर हवेलीतील गडबड थोडी कमी झाली होती. काही जण सजावटीचं काम पाहत होते, तर काही पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करत होते. तर घरातील महिला संध्याकाळच्या वरातीसाठी तयारी करत होत्या. पूर्वा एवढ्या गजबाजाटानंतर थोडा वेळ एकटी राहण्यासाठी हवेलीच्या मागच्या बाजूला आली. तिथे मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली काही जुने लाकडी बाग ठेवलेले होते. बाजूलाच मातीच्या चुलीवर चहा उकळत होता. चहाचा सुगंध हवेत दरवळत होता. पूर्वा आजूबाजूला पाहत हळूच म्हणाली, "किती शांत जागा आहे." तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर समोर रणदीप उभा होता. तो हलकसा हसत म्हणाला, "बहुतेक आपण दोघेही गोंगाटापासून थोडं दूर पळालो आहोत." पूर्वा हसली. ती म्हणाली, "हो, इतका गोंधळ छान वाटतो, पण कधी कधी 2 मिनिटांची शांतताही तितकीच गरजेची असते." रणदीप तिच्या बोलण्याकडे लक्ष देत म्हणाला, "तुम्ही फार वेगळा विचार करता." पूर्वा हसत म्हणाली, "कदाचित पत्रकारितेमुळे सवय झाली असेल, प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची." रणदीप आश्चर्याने म्हणाला,
म्हणजे तुम्ही पत्रकार आहात? पूर्वा मान हलवत म्हणाली. अजून नाही, पण तेच माझं स्वप्न आहे. तेवढ्यात चहा बनवणारे काका त्यांच्याजवळ आले. ते हसत म्हणाले, पुत्तर, गरमागरम चहा तयार आहे. दोघांनीही कुल्हड हातात घेतले. पूर्वाने पहिला घोट घेताच तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ती हसत म्हणाली, चुलीवरच्या चहाची चव इतकी वेगळी असते हे आज पहिल्यांदाच समजलं. रणदीप म्हणाला, पंजाबमध्ये काही गोष्टींची मजा साधेपणातच असते. पूर्वा त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे वाक्य मला लक्षात राहील. दोघेही हलकंसं हसले. काही क्षण दोघेही शांतपणे चहा पीत आजूबाजूचं वातावरण अनुभवत होते. ती शांतता दोघांनाही खटकत नव्हती. उलट त्या शांततेतही एक वेगळाच संवाद सुरू होता. इतक्यात एक लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातात कागदाचा छोटासा पवनचक्कीचा खेळणा होता. तो रडत म्हणाला, वीरजी, हा फिरत नाही. रणदीप खाली बसला. त्याने खेळण्याचा छोटासा पिन नीट केला आणि पुन्हा तो खेळणा मुलाच्या हातात दिला. वाऱ्याची झुळूक येताच पवनचक्की वेगाने फिरू लागली आणि मुलगा आनंदाने हसत रणदीपला मिठी मारून पळून गेला. हे सगळं पाहून पूर्वा नकळत हसली. ती म्हणाली, लहान मुलांना तुमच्याबद्दल एवढा विश्वास का वाटतो? रणदीप शांतपणे म्हणाला, कारण त्यांच्याशी मोठ्यांसारखं नाही, मित्रांसारखं बोललं की ते लगेच आपलंसं होतात. पूर्वा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवलं होतं, हा मुलगा फार कमी बोलतो, पण प्रत्येक शब्द अगदी मनापासून बोलतो. तेवढ्यात गुरलीन तिथे आली. ती दोघांकडे पाहून मिश्किलपणे हसली. गुरलीन म्हणाली, अरे वा, मी तर तुम्हा दोघांना सगळीकडे शोधत होते. पूर्वा हसत म्हणाली, आम्ही फक्त चहा पित होतो. गुरलीन लगेच म्हणाली, चला मग, आता चहा झाला असेल तर वरातीची तयारी करा. सगळे तयार झालेत. पूर्वा आणि रणदीप एकमेकांकडे पाहून हलकंसं हसले. तिघेही हवेलीच्या दिशेने निघाले. चालताना पूर्वा नकळत एकदा मागे वळून पाहते. रणदीपही त्याच क्षणी तिच्याकडे पाहत असतो. क्षणभर दोघांची पुन्हा नजरानजर होते. यावेळी मात्र दोघेही नजर चुकवत हलकंसं हसतात. कदाचित ओळखीचं पहिलं पाऊल नकळत मैत्रीच्या दिशेने पडू लागलं होतं. संध्याकाळ होताच संपूर्ण हवेली पुन्हा एकदा उजळून निघाली होती. रंगीबेरंगी दिवे, फुलांची सजावट आणि ढोलच्या आवाजाने वातावरण अगदी उत्साहानं भरून गेलं होतं. वरातीची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. अंगणात सगळे नातेवाईक पारंपरिक पंजाबी पोशाखात जमले होते. पूर्वा आजूबाजूला पाहत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. गुरलीन तिच्याजवळ येत म्हणाली, आज वरात आहे. इथे फक्त बघायचं नाही, नाचायचंही आहे. पूर्वा लगेच हात हलवत म्हणाली, नाही बाबा, मला भांगडा अजिबात येत नाही. गुरलीन हसत म्हणाली, कोणी जन्माला येताना शिकून येत नाही. चल माझ्यासोबत. इतक्यात ढोलचा जोरदार ठेका सुरू झाला. घरातील तरुण तरुणी एकामागोमागे एक नाचायला लागले. गुरलीनने पूर्वाचा हात धरला आणि तिला मध्येच घेऊन गेली. पूर्वा सुरुवातीला थोडी संकोचली. ती इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात रणदीपची नजर तिच्यावर पडली. तो मित्रांसोबत तिथेच उभा होता. त्याचा मित्र त्याच्या कानात हळूच म्हणाला, आज तुझी मैत्रीण अडकलेली दिसते. रणदीप हलकसा हसला. तो काही न बोलता पुढे आला. पूर्वा अजूनही ताल पकडण्याचा प्रयत्न करत होती. रणदीप तिच्यापासून थोड्या अंतरावर उभा राहिला. तो हसत म्हणाला, भांगड्याचा एक नियम आहे. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, कोणता? रणदीप हसत म्हणाला, स्टेप्सपेक्षा चेहऱ्यावरचं हसू महत्त्वाचं. पूर्वा नकळत हसली. रणदीपने अगदी साध्या 2-3 स्टेप्स करून दाखवल्या. पूर्वा त्याच्याकडे पाहत त्या स्टेप्सची नक्कल करू लागली. पहिल्यांदा थोडी चूक झाली. ती स्वतःच हसू लागली. रणदीपही हसत म्हणाला, बस, आता जमायला लागलं. काही मिनिटात पूर्वा पूर्णपणे त्या तालात रमून गेली होती. ढोलाचा आवाज वाढत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही. गुरलीन दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. ती स्वतःशीच म्हणाली, अरे वा, आपल्या महाराष्ट्रीयन मैत्रिणीने तर पंजाबचं मनच जिंकलं. कार्यक्रमानंतर सगळे थोडा वेळ विश्रांतीसाठी बसले. घरातील एका काकूंनी पूर्वाच्या हातात लस्सीचा मोठा ग्लास दिला. पूर्वा पहिला घोट घेताच म्हणाली, अरे देवा, इतकी घट्ट लस्सी. सगळे मोठ्याने हसू लागले. रणदीप हसत म्हणाला, ही तर अजून सुरुवात आहे. उद्या तुला अस्सल पंजाबी नाश्ता मिळाला की काय म्हणतेस बघू. पूर्वा खट्याळपणे म्हणाली, चॅलेंज? ठीक आहे, बघू. दोघेही हसले. थोड्याच वेळात आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. सगळे वर पाहत होते.
पूर्वा त्या रंगीबेरंगी प्रकाशात हरवून गेली. ती हळूच म्हणाली, खरंच हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील. तिचं ते बोलणं रणदीपने ऐकलं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, काही आठवणी जागेमुळे नाही, तर त्या क्षणी सोबत असलेल्या माणसांमुळे सुंदर बनतात. पूर्वा त्याच्याकडे पाहू लागली. काही क्षण दोघे काहीच बोलले नाहीत. तेवढ्यात गुरलींचा आवाज आला. पूर्वा चल, वधूला तयार करायला मदत करायची आहे. पूर्वा हसत म्हणाली, येते, आणि ती तिथून निघून गेली. रणदीप तिच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत राहिला. त्याचा मित्र त्याच्या शेजारी येऊन हसत म्हणाला, आता तरी मान्य कर, किती तुला आवडायला लागली आहे. रणदीप काही क्षण शांत राहिला. नंतर हलकसं हसत म्हणाला, आवडणं आणि प्रेम यात खूप फरक असतो. मित्र उत्सुकतेने म्हणाला, मग तू कोणत्या टप्प्यावर आहेस. रणदीप आकाशाकडे पाहत म्हणाला, उत्तर अजून सापडलं नाही, पण तिची भेट व्हावी इतकी इच्छा मात्र नक्कीच आहे. दूरवर ढोलाचा आवाज पुन्हा घुमू लागला आणि दोन वेगळ्या संस्कृतींची दोन मनं नकळत एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागली. पुढच्या सकाळी लग्नघरात आज थोडी कमी गडबड होती. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम झाल्यामुळे अनेक पाहुणे अजून झोपेत होते. पूर्वा हवेलीच्या गच्चीवर आली. सकाळचा गार वारा, दूरवर दिसणारी हिरवी शेती आणि आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग पाहून ती भारावून गेली. ती मोबाईल काढून त्या दृश्याचे फोटो काढू लागली. तेवढ्यात शेजारच्या गच्चीवरून एक रंगीत पतंग वाऱ्यामुळे उडत येऊन तिच्या पायाजवळ पडला. पूर्वा तो उचलून पाहू लागली. त्याच क्षणी खाली अंगणातून आवाज आला. रणदीप वर पाहत म्हणाला, तो पतंग माझ्या लहान चुलत भावाचा आहे. पूर्वा गच्चीच्या कठड्याजवळ येत हसून म्हणाली, मग वरती या आणि घेऊन जा. रणदीप जिना चढत गच्चीवर आला. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. रणदीपने पतंग हातात घेतला, पण त्याची दोरी पूर्णपणे गुंतलेली होती. तो हलकासा हसत म्हणाला, याची दोरी सोडवायला थोडा वेळ लागेल. पूर्वा म्हणाली, द्या, मी प्रयत्न करते. दोघेही गच्चीवरच खाली बसले. पूर्वा काळजीपूर्वक दोरी सोडवत होती. रणदीप मात्र तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, तुम्ही प्रत्येक गोष्ट इतक्या संयमाने का करता. पूर्वा हसली. ती म्हणाली, बाबा नेहमी म्हणतात, घाई केली की गाठ अजूनच घट्ट होते. रणदीप काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो हसत म्हणाला, खरं आहे, मग ती दोरी असो किंवा नातं. पूर्वा त्याच्याकडे पाहत काही क्षण शांत राहिली. तिला त्या वाक्यांचा अर्थ जाणवला. इतक्यात दोरीची शेवटची गाठ सुटली. पूर्वा आनंदाने म्हणाली, झालं. रणदीप तिच्याकडून पतंग घेत म्हणाला, धन्यवाद. पूर्वा खट्याळपणे म्हणाली, आता हा पतंग नीट उडाला पाहिजे. रणदीप हसत म्हणाला, एक अट आहे. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, काय. रणदीप म्हणाला, हा पतंग पहिला तुम्ही उडवायचा. पूर्वा लगेच हात मागे घेत म्हणाली, मला येत नाही. रणदीप म्हणाला, मी आहे ना. त्याने पतंग हवेत सोडला आणि दोरी पूर्वाच्या हातात दिली. वाऱ्याची झुळूक आली आणि पतंग हळूहळू वर जाऊ लागला. पूर्वाच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखा आनंद उमटला. ती हसत म्हणाली, अरे पतंग खरंच उडतोय. रणदीप तिच्याकडे पाहत म्हणाला, विश्वास ठेवला की पतंगही उडतो आणि माणूसही. पूर्वा काहीच बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहून हलकसं हसली. खाली अंगणातून पुन्हा एकदा गुरलींने आवाज दिला, पूर्वा तू वर काय करतेस. पूर्वा कठड्याकडे जात म्हणाली, हा येते. गुरलीन वर आली. तिने त्या दोघांकडे पाहिलं. एकाच्या हातात पतंग होता तर दुसऱ्याच्या हातात दोरी, आणि दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू. हे सगळं पाहून ती मिश्किलपणे हसली. गुरलीन म्हणाली, वा, माझ्याशिवाय पतंगबाजी सुरू आहे वाटतं. पूर्वा लगेच म्हणाली, अगं हा पतंग वाऱ्याने इथे आला होता. रणदीप हसत म्हणाला, आणि त्याची गुंतलेली दोरी हिने सोडवली. गुरलीन खट्याळपणे म्हणाली, दोरीच सोडवली ना, की अजून काही. पूर्वा लाजून तिच्याकडे पाहू लागली. रणदीपही नकळत हसू लागला. क्षणभर वातावरणात एक गोड अवघडलेपणा पसरला. गुरलीन खाली गेल्यानंतर रणदीपही निघू लागला. जाता जाता तो थांबला आणि पूर्वाकडे पाहत म्हणाला, आजची पतंग माझ्या भावाकडे जाईल, पण ही सकाळ माझ्या कायम लक्षात राहील. पूर्वाच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. ती काहीही बोलली नाही. रणदीप खाली निघून गेला. पूर्वा मात्र आकाशात उंच उडणाऱ्या त्या पतंगाकडे पाहत राहिली. तिच्या ओठांवर नकळत हसू होतं आणि मनात एक नवीन भावना अलगद जागी होत होती.
मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्टोरीला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर देखील नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.